दिवसांपासून नागपुरात काय काय घडलं ते आपण बघितलंय। काही गाड्या पेटवण्यात आल्या, 2 जेसीबी यामध्ये जळून खाक झाल्यात आणि इतर देखील काही खासगी वाहनं देखील जाळण्यात आलेली आहेत। 2 गटातल्या दगडफेकीनंतर जाळपोळीची देखील घटना घडली आहे। नागपुरातल्या महाल परिसरात हा मोठा राडा झाला आहे। रवींद्र सिंगल सर आहे सर, आता परिस्थिती कशी आहे? आता नियंत्रणात आहे आणि सध्या आम्ही हे करतोय, लोक जे होते याच्यात त्यांना आम्ही ताब्यात घेण्याचे हे चालू आहे। तर सध्या कंट्रोलमध्ये आहे। सर्च ऑपरेशन सुरू आहे, दगडफेक बंद झालेली आहे। दगडफेक तुम्ही बघा, इथे कुठेही दगडफेक नाही आहे, परंतु सुरुवातीला काही झाली होती, आमचे चालू आहे। काही ताब्यात घेणं सुरू आहे सर? बिलकुल, ते आपण करतो आहे। ज्यांनी कायदा हातात घेतलाय त्याच्यावर आपण ऍक्शन घेतोय, त्यांना ताब्यात घेतोय। सर बाहेरून काही लोक आले होते की इथल्या लोकांनी दगडफेक केली? बाहेरून काही लोक आले होते? बाहेरून होते की नाही, हे आता मी काढतो आहे। बाहेरून जर आले असतील तर मी सगळ्यांना सांगतोय की पोलीस आहेत, कोणी एक तो कायदा हातात घेऊ नये, तसेच घरी थांबा तुम्ही, आणि आम्ही एक आहेत फील्डवर, आणि जर कोणी कायदा हातात गेला त्याच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहे। ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल? ते कारवाई चालू आहे। भरपूर लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि सध्याही आपण तेच करतो आहे। सर्च ऑपरेशन पोलिसांकडनं या ठिकाणी सुरू आहे। बघा, ज्या ज्या भागातून दगडफेक या ठिकाणी सौरभ होत होती त्या भागात आता पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। प्रत्येक इमारतीमध्ये बघा, सगळे पोलीस शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जातात आणि ज्यांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी पोलिसांकडनं सुरू आहे। कारण की अक्षरशः नाकात दम आणली होती अशी परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक पोलीस या ठिकाणी या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे। दगडफेक आता थांबलेली असली तरी ज्यांनी दगडफेक केली त्यांचं सर्च ऑपरेशन आता नागपूर पोलिसांकडनं त्या भागात सुरू आहे। आणि आपण बघू शकतो, हा या इमारतीमध्ये जिथं दगडफेक होत होती तिथे आता त्या दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत। काही लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं अटक सत्र आता राबवलं जाणार आहे। तर आपण बघतोय की जमाव समोरासमोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। तर त्याची दृश्य आपण स्क्रीनच्या उजव्या बाजूला बघतोय। तर डावीकडे आपण या सगळ्या तणावानंतर झालेली जाळपोळ बघतोय। 2 जेसीबी जाळण्यात आले आणि जेसीबी पेटल्यानंतर त्यातून आगीचे लोट, धुराचे लोट निघत होते, आगीच्या ज्वाळा निघत होत्या आणि त्याची दृश्य आहेत नागपुरातल्या महाल भागातली। 2 गटाकडून दगडफेक करण्यात आली, काही वाहनांची देखील जाळपोळ झालेली आहे। तर जमावाला पोलिसांनी पांगवलेला, अश्रुधुराच्या नळकांडा फोडलेल्या आहेत आणि जमावाला पांगवताना आपल्याला पोलीस दिसत आहेत। नागपुरातल्या 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे काही वेळापूर्वी। नागपूरचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आता घटनास्थळी आहेत आणि आता आम्ही कारवाई करतोय, कोणी कायदा हातात घेऊ नये आणि स्थिती नियंत्रणात असल्याचं नागपूरचे सीपी रवींद्र सिंगल यांनी सांगितलेलं आहे।